हां आदेश मोदी आदेश रामकृष्ण हरी मोदी आपल्या आश्रमाचे सेवाभाऊ बहादूर दादा आणि अंकिताताई विजयदेवी विजयदेवी आणि तसेच निखिल दादा आणि अंकित दादा हे दोन्ही सेवा आपल्या काही 18 वर्षापासून आपल्या आश्रमात छानपैकी सेवा देत आहेत. बहादूर दादाने तसेच आपल्या चिंदरच्या मठासाठी आजपर्यंत कमीत कमी गुरुजींसोबत कोकणामध्ये नाही म्हटले तरी जवळजवळ एक 2 महिने तरी गुरुजींकडे सोबत त्यांनी कंटिन्यूली चिंदरमध्ये राहून त्यांनी सेवा दिली. आणि आता तशाच प्रमाणे ते चिंदरप्रमाणे निखिल दादा आपलं शिक्षण सांभाळून आणि त्यांचं पूर्ण स्वतःचं नियोजन करून अन्नकुटी आळंदी येथे सेवा देत आहेत. पण त्याच्यामुळे आपले स्वतःचे शिक्षणसुद्धा पूर्ण करीत आहेत. तरी निखिल दादांचं एवढं मन एवढे होतं की निखिल दादा स्वतः शिक्षण, जेवणाची सोय, राहण्याची सोय हे सगळं ताण भाग सगळं विसरून तिथे पर्णकुटीत आपल्या गोडीसोबत आज नाही म्हटलं तरी एक 20 दिवस झाले असून ते छानपैकी तिथे सेवा देत. बरं राहण्याची व्यवस्था, जेवणाची सोय ते स्वतः करत आहेत. आंघोळीची सोय स्वतः करत आहेत. त्याप्रमाणे ते स्वतःचे शिक्षण पण पूर्ण करत आहेत. अशाच बहादूर दादा, ताई आणि त्यांचा सर्व पूर्ण परिवार आज सलग नाही म्हटले तरी 18 ते 19 वर्ष या आश्रम सेवेमध्ये असून तरी छानपैकी त्यांची सेवा ते देत आहेत. आदेश कोणते आदेश रामकृष्ण हरी माऊली. आज आपण बहादूर शेठ कनोजी आणि विजयदेवी कनोजी आज आदरणीय बहादूर दादांच्या आज वास्तूमध्ये आपण आलेलो आहे. आज त्यांचे चिरंजीव निखिल दादा कनोजिया तसेच अनिकेत दादा आणि बहादूर शेठ अंकित दादा बहादूर शेठ यांनी उत्तम प्रकारे आज माऊलींना जसे आश्रमात महाराज बहादूर दादा आपल्या आश्रमामध्ये जोडलेले आहेत तेव्हापासून माऊलींना कोकणापासून आणि आत्तापर्यंत उत्तम प्रकारे सेवा देत असतात. ते त्यांची धर्मपत्नी म्हणा विजयदेवी ताई पण माऊली उत्तम प्रकारे घरून सेवा देत असतात. आणि यांचं हे श्रद्धा भक्ती जी काय माऊलींवरती आणि जे आपल्या नाथ आश्रमावरती स्वयंशक्तीपीठावरती आहे ती उत्तरोत्तर म्हणजे की आपण त्याचा उल्लेख करू शकत नाही. ते हृदयापासून सेवा देतात. आज त्यांचा मुलगा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षण सांभाळत आज आळंदी येथील पर्णकुटीमध्ये सेवा देतात. त्यांचं स्वतः राहण्याचं सोय, स्वतःची खाण्याची सोय ते स्वतःच्या जबाबदारीने तिथे करत आहेत. त्यातली सेवा माऊलीला चरणी अर्पण करत आहेत. माऊलीला कुठल्याही प्रकारचा तिथे त्रास होईल या कुठलं हे होईल असे कुठलेही कृत्य करत नाहीत. उत्तरोत्तर उत्तम सेवा देतात. माऊलीच्या संगत सोबतीमध्ये जे काही सेवाकार्याचं त्यांनी जो वसा पुढे घेतलेला आहे असा उत्तम प्रकारे त्याबद्दल या दोन्ही आईवडिलांचे त्यांचे कौतुक करायला एवढे कमीच आहे. कारण त्यांनी असे रत्न घडवलेले आहे. बहादूरदादांचे म्हणा ताईंची उत्तम सेवा आणि असेच आपले अनेक सेवाभावी आज परिवारासकट सहपरिवार कुटुंबासकट आज आपल्या आश्रमाला सेवा देतात. त्यांचे सगळ्यांचेच आभार आणि कौतुक आहेत. आणि माऊलीची अशी सेवा श्रद्धा आणि श्रद्धेपोटी आज माऊली चरणी जे अर्पण करतात त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि कौतुक आहे. आणि अशी सेवा सगळ्यांनी अर्पण करत राहावी. आणि माऊली आपल्याला जी प्रेमाचा ओलावा आणि जे काही सगळ्यांची पाखर जी प्रेमाची वात्सल्याची देत आहे असेच उत्तरोत्तर राहत राहावं. आणि आमच्याकडे जे सगळं नाथ परिवाराकडून छोटी मोठी सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्यावी. ओम नमो नाथ गुरुजी आदेश. आणि त्याचबरोबर आश्रमाच्या त्यांनी ठेवलेला विश्वास की बहादूर दादांनी ना निखिल दादाला फोन केला आणि निखिल दादा आईवडिलांना नाही फोन करत. म्हणजे एवढे ते मनापासून स्वतःची ते सेवा पर्णकुटीची ते हृदयापासून देत आहेत. आदेश आदेश आदेश